शांती. आज आहे 8/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, इथे धारणा करून इतरांना देखील जरूर करवायची आहे. पास होण्यासाठी मातपित्या समान बनायचे आहे. तुम्ही जे ऐकता ते इतरांना ऐकवायचे देखील आहे. प्रश्न आहे, मुलांमध्ये कोणती शुभकामना निर्माण होणे हे देखील चांगल्या पुरुषार्थाची निशाणी आहे? उत्तर आहे, मुलांमध्ये जर ही शुभकामना असेल की मी मातपित्याला फॉलो करून गादीवर अर्थात सिंहासनावर बसणार, तर ही देखील खूप चांगली हिंमत आहे. जे म्हणतात, बाबा आम्ही तर पूर्ण परीक्षा पास होणार, हे देखील शुभ बोलतात. यासाठी जरूर पुरुषार्थ सुद्धा तितकाच तीव्र करायचा आहे. गीत आहे, हमारे तीर्थ न्यारे है. ओम शांती. आता इथे पाप आत्मे तर सर्वच आहेत. पुण्य आत्मे असतातच स्वर्गामध्ये. ही आहे पाप आत्म्यांची दुनिया. इथे आहेत अजामिल प्रमाणे पाप आत्मे, आणि ती आहे स्वर्गातील देवी देवतांची पुण्य आत्म्यांची दुनिया. दोघांचीही महिमा वेगवेगळी आहे. प्रत्येकजण जे ब्राह्मण आहेत ते आपल्या या जन्माची जीवन कहाणी लिहून बाबांकडे पाठवतात की इतकी पापे केली आहेत. बाबांकडे सर्वांची जीवन कहाणी आहे. मुलांना माहीत आहे की इथे ऐकायचे आणि ऐकवायचे आहे, तर ऐकविणारे किती पुष्कळ पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही ऐकविणारे बनत नाही तोपर्यंत पास होऊ शकत नाही. इतर सत्संगामध्ये अशा प्रकारे ऐकून मग ऐकविण्यासाठी बांधील नसतात. इथे धारणा करून मग करवायची आहे. फॉलोअर्स बनवायचे आहेत. असे नाही एकच पंडित कथा ऐकवेल. इथे प्रत्येकाला मात पित्या समान बनायचे आहे. इतरांना ऐकवाल तेव्हाच तर पास होऊन बाबांच्या हृदयावर चढाल. ज्ञानाविषयी समजावून सांगितले जाते. तिथे तर सर्वजण म्हणतील, श्रीकृष्ण भगवानुवाच. इथे म्हटले जाते, ज्ञानसागर पतित पावन गीता ज्ञानदाता शिव भगवानुवाच. राधे कृष्ण किंवा लक्ष्मी नारायणाला भगवान भगवती म्हटले जाऊ शकत नाही. कायदा नाही, परंतु भगवंताने त्यांना पद दिले आहे, तर जरूर भगवान भगवतीच बनवतील. त्यामुळे हे नाव पडले आहे. तुम्ही आता विजय माळेमध्ये येण्याचा पुरुषार्थ करत आहात. माळा तर बनते ना. वरती आहेत रुद्र, रुद्राक्षाची माळ असते ना. ईश्वराची माळ इथे बनत आहे. हे म्हणतात, आमची तीर्थे वेगळी आहेत. ते तर तीर्थांवर खूप त्रास सहन करतात. तुमची गोष्टच वेगळी आहे. तुमच्या बुद्धीचा योग शिवबाबांसोबत आहे. रुद्रच्या अर्थात बाबांच्या गळ्यातील हार बनायचे आहे. माळेचे रहस्य सुद्धा जाणत नाहीत. वरती आहेत शिवबाबा फूल, त्यानंतर आहे जगत अंबा, जगतपिता आणि त्यांची 108 वंशावळी. बाबांनी पाहिले आहे, खूप मोठी माळा असते आणि सर्वजण त्याला ओढत असतात, अर्थात फिरवत असतात. राम राम म्हणतात, लक्ष काहीच नाही. रुद्रमाळा फिरवतात, राम रामची धून लावतात. हा सर्व झाला भक्ती मार्ग. तरी देखील हे इतर गोष्टींपेक्षा ठीक आहे. निदान तेवढा वेळ कोणते पाप तरी होणार नाही. पापांपासून वाचण्यासाठी या युक्त्या आहेत. इथे माळा फिरवण्याची गोष्टच नाही. स्वतः माळेचा मणी बनायचे आहे. तर आपले तीर्थ वेगळे आहे. आपण आपल्या शिवबाबांच्या घराचे अव्यभिचारी प्रवासी आहोत. योगाद्वारे आपली जन्म जन्मांतरीची विकर्म भस्म होतात. श्रीकृष्णाची कोणी रात्रंदिवस आठवण केली, परंतु विकर्म कदापि विनाश होऊ शकणार नाही. राम राम म्हटले तर त्यावेळी पाप होणार नाही. पुन्हा पाप करायला लागतील.
असे नाही पापे भस्म होतात किंवा आयुष्य वाढते. इथे योग बळाद्वारे तुम्हा मुलांची पापे भस्म होतात आणि आयुष्य वाढते. जन्मजन्मांतरासाठी आयुष्य अविनाशी होते. मनुष्यापासून देवी देवता बनणे यालाच जीवन बनविणे म्हटले जाते. देवतांची किती महिमा आहे. स्वतःला म्हणतील हम नीच पापी है, तर जरूर सर्व असेच असतील. गातात देखील मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही, आपेही तरस परोई. ही परमात्म्याची महिमा करतात. ते तुम्हाला सर्व गुण संपन्न श्रीकृष्णा समान बनवितात. तुम्ही आता बनत आहात. यांच्यापेक्षा मोठा कोणता गुण नाही आहे. एक निर्गुण बालक नावाची संस्थासुद्धा आहे. अर्थ समजत नाहीत. निर्गुण कोणाला म्हटले जाते? तुम्ही मुले जाणता. श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीनारायणाच्या गुणांची महिमा गातात. सर्व गुण संपन्न. आता पुन्हा तुम्ही ते बनत आहात. इतर कोणता सत्संग असा नसेल जिथे असे म्हणतील. इथे बाबा विचारतात, तुम्ही लक्ष्मीनारायणाला वरणार की राम सीतेला? मुले देखील बेसमज तर नाही आहेत. लगेच म्हणतात, बाबा आम्ही तर पूर्ण परीक्षा पास करणार. शुभ बोलतात. परंतु असे नाही की सर्व एक समान बनू शकतील. तरी देखील हिंमत दाखवतात. मम्मा बाबा आहेत शिवबाबांची मुरब्बी मुले. आम्ही त्यांना पूर्ण फॉलो करून गादीवर बसणार. ही शुभकामना चांगली आहे. तर मग तेवढा पुरुषार्थ केला पाहिजे. या वेळेचा पुरुषार्थ कल्पकल्पाचा बनेल. गॅरंटी होईल. आत्ताच्या पुरुषार्थावरून समजून येईल की कल्पापूर्वीसुद्धा असे केले होते. कल्पकल्प असाच पुरुषार्थ होईल. जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा माहीत होते आपण कितपत पास होणार. टीचरला तर लगेच माहीत होते. ही आहे नरापासून नारायण बनण्याची गीता पाठशाळा. इतर गीता पाठशाळांमध्ये असे कधीही म्हणणार नाही की आम्ही नरापासून नारायण बनण्यासाठी आलो आहोत. टीचरसुद्धा म्हणू शकत नाहीत की मी तुम्हाला नरापासून नारायण बनवेन. पहिला तर टीचरला नशा असला पाहिजे की मी सुद्धा नरापासून नारायण बनणार आहे. गीतेचे प्रवचन करणारे तर पुष्कळ असतील, परंतु कुठेही असे म्हणणार नाहीत की आम्ही शिवबाबांद्वारे शिकतो. ते तर मनुष्यांद्वारे शिकतात. तुम्ही तर जाणता उच्च ते उच्च आहेत परमपिता परमात्मा शिव, जे स्वर्गाचे रचयिता नॉलेजफुल आहेत. तेच येऊन पतितांना पावन बनवतात. गुरु नानकांनी देखील त्यांची महिमा गायली आहे. जप साहेब को तो सुख मिले. आता तुम्ही जाणता उच्च ते उच्च सच्चा साहेब ते आहेत. ते स्वतः म्हणतात मज पित्याची आठवण करा. मी तुम्हाला खरी अमर कथा तिजरीची कथा ऐकवतो. तर हे नॉलेज आहे तिसरा नेत्र मिळवण्याकरिता अथवा नरापासून नारायण बनण्याकरिता. हे पार्वतींनो, मी अमरनाथ तुम्हाला अमर कथा ऐकवत आहे. उच्च ते उच्च शिवबाबा आहेत. नंतर ब्रह्मा विष्णू शंकर, त्यानंतर स्वर्गामध्ये लक्ष्मीनारायण, मग चंद्रवंशी नंबरवार येतात. वेळसुद्धा सतो रजो तमो होते. या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. बाबा अतिशय गूढ गोष्टी ऐकवत आहेत. आत्म्यांमध्ये अविनाशी पार्ट आहे. एका एका जन्माचा पार्ट भरलेला आहे. तो कधी विनाशाला प्राप्त होत नाही. बाबा म्हणतात माझा पार्ट भरलेला आहे. तुम्ही सुखधाममध्ये असता तेव्हा मी शांतीधाममध्ये आहे. सुख आणि दुःख तुमच्या नशिबामध्ये आहे. सुखामध्ये आणि दुःखामध्ये किती जन्म मिळतात ते सुद्धा समजावून सांगितले आहे. मी तुमचा निष्कामी अर्थात निस्वार्थ पिता आहे.
तुम्हा सर्वांना स्वर्गाचा मालक बनवतो. जर मी सुद्धा पतित बनलो तर तुम्हाला पावन कोण बनवणार? सर्वांची हाक कोण ऐकेल? पतित पावन कोणाला म्हणणार? हे बाबा समजावून सांगतात. इतर कोणीही गीता पठण करणारे असे समजावून सांगू शकणार नाहीत. ते तर त्रिलोकीचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे करतात. मनुष्य म्हणतात वेदशास्त्रांद्वारे भगवंताला भेटण्याचा मार्ग मिळतो. बाबा म्हणतात ही सर्व शास्त्रे आहेत भक्ती मार्गासाठी, ज्ञान मार्गावाल्यांसाठी शास्त्रे नाहीत. ज्ञान ऐकविणारा ज्ञानसागर मी आहे. बाकी सर्व आहे भक्ती मार्गाची सामग्री. मीच येऊन या ज्ञानाद्वारे सर्वांना सद्गती देतो. ते तर समजतात बुडबुडा पाण्यातून निघून मग विलीन होतो, परंतु भेटण्याची तर गोष्टच नाही. आत्मा इमॉर्टल अर्थात अमर आहे. ती कधी जळत नाही, कापली जात नाही आणि कमी देखील होत नाही. बाबा या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देतात. तुम्हा मुलांना पायापासून डोक्यापर्यंत खुशी झाली पाहिजे. आपण योग बळाद्वारे विश्वाचे मालक बनत आहोत. ती खुशी देखील नंबरवार आहे. सर्वच एक समान असू शकत नाहीत. परीक्षा भले एकच आहे, परंतु पास देखील करू शकले पाहिजे ना. राजधानी स्थापन होत आहे, त्याचे प्लॅन सांगतात. सूर्यवंशीमध्ये इतक्या गाद्या, चंद्रवंशीमध्ये इतक्या गाद्या. जे नापास होतात ते आहेत दासदासी. दासदासीपासून नंतर मग नंबरवार राजा राणी बनतात. अशिक्षित अंतामध्ये पद प्राप्त करतात. बाबा समजावून तर खूप सांगतात. काहीच समजले नाही तर विचारू शकता. विवेक बुद्धी म्हणते, नाही तर ते कुठे जन्म घेतील. तिथे सुद्धा काही कमी सुख आहे काय? किती मोठा मान असतो. मोठ्या महलांमध्ये राहतात. मोठमोठे बगीचे असतात. तिथे तर 2-3 मजले बनविण्याची आवश्यकताच नसते. भरपूर जमीन ओस पडलेली असते. पैशांची कमी नसते. बनविण्याची खूप आवड असते. ज्याप्रमाणे इथे मनुष्यांना आवड असते ना. न्यू दिल्ली बनवली तर ते समजतात हा नवीन भारत आहे. खरे तर नवीन भारत स्वर्गाला, जुना भारत नरकाला म्हटले जाते. तिथे जितके ज्याला पाहिजे, परंतु होईल तर सर्व ड्रामा अनुसार. महाल इत्यादी जे कल्पापूर्वी बनवले असतील तसेच बनतील. हे ज्ञान इतर कोणीही समजू शकणार नाही, परंतु ज्याच्या नशिबात आहे त्याच्याच बुद्धीमध्ये बसते. मुलांना पुरुषार्थ करायचा आहे. पूर्णपणे योगमध्ये राहायचे आहे. भक्ती मार्गामध्ये श्रीकृष्णाच्या आठवणीमध्येच राहत आले आहेत. स्वर्गाचे मालक तर बनले नाहीत. आता तर स्वर्ग तुमच्या समोर आहे. तुम्ही परमपिता परमात्म्याची बायोग्राफी, ब्रह्मा विष्णू शंकराची बायोग्राफी सुद्धा जाणता. ब्रह्मा किती जन्म घेतात हे तुम्हालाच माहीत आहे. बाबा म्हणतात या माता स्वर्गाचे द्वार उघडणाऱ्या आहेत. बाकी सर्व नरकामध्ये पडलेले आहेत. माता सर्वांचा उद्धार करतील. आपण परमात्म्याची महिमा करतो. तुम्ही समजून म्हणता शिवबाबा तुम्हाला नमस्ते. तुम्ही येऊन आम्हाला वारसदार बनवता, स्वर्गाचा मालक बनवता. असे शिवबाबा तुम्हाला नमस्ते. बाबांना मुले तर नमस्ते करतातच आणि मग बाबासुद्धा म्हणतात मुलांनो नमस्ते. तुम्ही देखील मला पायी पैशाचा वारसदार बनवता, कवडीचा वारसदार बनवता. मी तुम्हाला हिऱ्यांचा वारसदार बनवत आहे. शिवबाळाला वारसदार बनवताना. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते, सलाम मालेकम, वंदे मातरम. आम्हा आत्मिक मुलांचाही
आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, शिवबाबांच्या घरचा अव्यभिचारी प्रवासी बनून योग बलाद्वारे विकर्मांना दग्ध करायचे आहे. ज्ञानाचे चिंतन करत अपार खुशीमध्ये राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, पित्या समान सिंहासनधारी बनण्याची शुभकामना ठेवून बाबांना पूर्णपणे फॉलो करायचे आहे. आजचे वरदान आहे, शीतला देवी बनून सर्व कर्मेंद्रियांना शीतल शांत बनविणारे स्वराज्य अधिकारी भव. शीतला देवी बनून सर्व कर्मेंद्रियांना शीतल शांत बनविणारे स्वराज्य अधिकारी भव. स्पष्टीकरण आहे, जी स्वराज्य अधिकारी मुले आहेत त्यांना कोणतेही कर्मेंद्रिय दगा देऊ शकत नाही. जेव्हा दगा देणारी चंचलता समाप्त होते तेव्हा स्वतः शीतला देवी बनता आणि सर्व कर्मेंद्रिये देखील शीतल होतात. शीतला देवीला कधी क्रोध येत नाही. बरेच जण म्हणतात क्रोध नाही आहे, थोडा रोप तर ठेवावा लागतो. परंतु रोप सुद्धा क्रोधाचा अंश आहे. तर जिथे अंश आहे तिथे वंश निर्माण होतो. तर शीतला देवी आणि शीतल देव आहात, त्यामुळे स्वप्नामध्ये सुद्धा रोग अथवा क्रोधाचे संस्कार इमर्ज होऊ नयेत. स्लोगन आहे, आज्ञाधारक मुले स्वतःच आशीर्वादांचे पात्र असतात. त्यांना आशीर्वाद मागण्याची आवश्यकता नाही. आज्ञाधारक मुले स्वतःच आशीर्वादांचे पात्र असतात. त्यांना आशीर्वाद मागण्याची आवश्यकता नाही. मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये. क्लासचे टायटल आहे, नयनहीन अर्थात ज्ञाननेत्रहीन असणाऱ्याला मार्ग सांगणारे परमात्मा. नयनहीन को राह दिखाओ प्रभू. आता मनुष्य हे जे गाणे गातात, आंधळ्यांना मार्ग दाखवा, तर जणू मार्ग दाखविणारे एकमेव परमात्माच झालेत. तेव्हाच तर परमात्म्याला बोलावतात. आणि ज्यावेळी म्हणतात प्रभू मार्ग दाखवा, तर जरूर मनुष्यांना मार्ग दाखविण्यासाठी स्वयं परमात्म्याला निराकार रूपापासून साकार रूपामध्ये अवश्य यावे लागेल. तेव्हाच तर स्थूलमध्ये मार्ग सांगतील. आल्याशिवाय मार्ग तर सांगू शकणार नाहीत. आता मनुष्य जे गोंधळलेले आहेत, त्या गोंधळलेल्यांना मार्ग पाहिजे आहे. म्हणून परमात्म्याला म्हणतात, नयनहीन को राह बताओ प्रभू. यांनाच मग खिवय्या अर्थात नावाडी सुद्धा म्हटले जाते, जे त्या पलीकडे किंवा या 5 तत्वांनी बनलेली जी सृष्टी आहे याला पार करून त्याच्या पार अर्थात 5 तत्वांपासून पार अर्थात दूर जे 6वे तत्व अखंड ज्योती महतत्व आहे तिथे घेऊन जातील. तर परमात्मा सुद्धा जेव्हा त्या पलीकडून इकडे येतील तेव्हाच तर घेऊन जातील. तर परमात्म्याला सुद्धा आपल्या धाममधून अर्थात घरून यावे लागते. तेव्हाच तर परमात्म्याला नावाडी म्हणतात. तेच आम्हा बोटींना अर्थात आत्मारूपी नावेला पार घेऊन जातात. आता जे परमात्म्यासोबत योग ठेवतात ते त्यांना सोबत घेऊन जातील. बाकी जे वाचतील ते धर्मराजाची सजा खाऊन त्यानंतर मुक्त होतात. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.